हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? संडे स्पेशल आज काय करायचं बरं? हेल्दी असा मूग डाळीचा चिला करायचा काय? त्यासाठी मूग डाळ घेतलेली आहे 1.5 कप आणि ती 15-20 मिनिटासाठी भिजवून ठेवलेली आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि सगळी मूग डाळ घालून घ्यायची आहे पाणी काढून आणि थोडं पाणी घालून त्याला फिरवून घ्यायचं आहे. असं घट्ट असं बॅटर करायचं आहे. जास्त पातळ पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे. अशा प्रकारे सगळी फिरवून घेतलेली आहे डाळ. आपण हेल्दी होणार मूग डाळ चिला, कारण आपण सगळ्या यात भाज्या घातलेल्या आहेत. तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या तुम्ही घालू शकता. कांदासुद्धा घालू शकता. मी इथं कांदा नाही वापरलेला. कोथिंबीर घातलेली आहे भरपूर. मस्त लागतं बरं का. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या घातल्यामुळं काय होतं, मुलांच्या पोटात सुद्धा सगळ्या भाज्या जातात. अशा प्रकारे चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता मीठ घालायचं चवीनुसार. 1 चमचा सोडा घालून घेतलेला आहे. आता त्यावर फर्मेंट होण्यासाठी थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. त्यामुळे ॲक्टिवेट होतं मिश्रण. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शननं फिरवून घेतलेलं आहे. थोडं पाणी घातलेलं आहे, जरा जास्त घट्ट वाटत आहे ना. आता तवा पण गरम करून घेतलेला आहे. त्याला तेल लावून चांगलं पुसून घेतलेलं आहे. आता मस्त असा हेल्दी आपला चिला घालून घ्यायचा आहे. हवा तसा पातळ फिरवून घ्यायचं आहे सगळीकडून. आता याला झाकून घ्यायचं आहे. भाज्या कच्च्या असतात ना, त्यामुळे थोडं झाकून ठेवायचं. झाकण काढलं तरी लगेच पलटायचं नाही. थोडं वरचं आवरण जरा वाळू द्यायचं. मग याला पलटी मारून घ्यायचं आहे. लगेचच निघतो. बघू शकता तुम्ही, कलर पण किती छान आलेला आहे. आता ही साईड सुद्धा चांगली शेकून घ्यायची. तेल पण आपल्याला लावण्याची गरज नाही. कमी तेलात आणि हेल्दी नाश्ता तयार होतो, कारण आपण यात मूग डाळपासून बनवलं आहे आणि भाज्या पण भरपूर घातलेल्या आहेत. मस्त दोन्ही बाजू शेकलेल्या आहेत खमंग. मस्त हेल्दी असा चिला खा. मेहनतीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब तो बनता है. यासाठी मस्त रेसिपी आहे ना. काय बी डाळ तांदूळ भिजवायचं टेन्शन ना, काही बारीक करायचं टेन्शन. मिक्सरला इन्स्टंट तयार होतो नाश्ता आणि सोपासुद्धा आहे. अचानक पाहुणे आले तर करून द्यायला किंवा मुलांना डब्यात द्यायला सुद्धा इन्स्टंट नाश्ता तयार होतो. मग वाट कसली बघताय, करून बघताय ना. चला मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.